नमस्कार. BS4च्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. गेले कित्येक दिवस आपण वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमानं वेगवेगळे विषय पटलावरती आणण्याचं काम करत आहोत आणि आपल्याला घर बसल्या एक विचारांची मेजवानी देण्याचं काम प्राध्यापक शिवाजी जोशी सर हे करत आहेत. तर अनेक विषय आहेत, अनेक गोष्टीवरती आपण चिंतन मंथन केलं. गेल्या कित्येक मुलाखतीमध्ये संघटना कशी असावी, संघटनेतलं काम कसं असावं, रूपरेषा कशी असावी, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या अनुषंगाने मला आपल्यासमोर आज प्राध्यापक शिवाजी जोशी सर BS4 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित आहेत. त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आजच्या मुलाखतीमध्ये. सरांना मला प्रश्न असा विचारायचा आहे की पुण्याला 2 दिवसीय राज्यव्यापी भटकेमुक्तांची परिषद झाली, त्यानंतर राष्ट्रीय परिषद झाली. तर पुण्याची जी परिषद झाली त्या पुण्याच्या परिषदेचा नेमका काय निचोडा होता असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. भटक्यामुक्त चळवळीमध्ये म्हणजे साधारणपणे ही चळवळ 1970ला सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम जो व्हायला पाहिजे होता, म्हणजे एक चांगला दबावगट महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला पाहिजे होता, तो काय झाला नाही. आणि त्याच्यामुळं मग भटक्यामुक्ताचे प्रश्न नुसते सुटले नाहीत असे नाहीत, तर ते प्रश्नामध्ये वाढ होत गेली. ते प्रश्न सुटले नाहीत, त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये वरच्यावर वाढ होत गेली. समाजावर अन्याय अत्याचार होत गेला आणि समाजाचे जे संविधानिक अधिकार आहेत ते साधारणपणे स्वातंत्र्याच्या म्हणजे 79 वर्षानंतरसुद्धा ते सुटलेले नाहीत. त्याच्यामुळं समाजाची जी वाईट होरपळ होत आहे भटक्यामुक्ताची फक्त, तर त्याच्यामुळं हे आपण मागच्या 5 वर्षापूर्वी BS4ची निर्मिती केली की राष्ट्रीय स्तरावरती काहीतरी व्हायला पाहिजे. पण त्याच्यापूर्वी राष्ट्रीय स्तर म्हणजे खूप मोठं कार्यक्षेत्र आहे, त्याच्यामुळे छोट्या छोट्या कार्यक्षेत्राकडून गेलं पाहिजे. म्हणून आपण महाराष्ट्रापुरती BS4ची सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये एक सक्षम चळवळ निर्माण केल्यानंतर मग आपण देश पातळीवर पोहोचावं असं BS4चं स्वप्न होतं. आणि त्यानुसार मग जी मंडळी वेगवेगळ्या समाजाची जे मंडळी आहे ते त्याच्यामध्ये जर सहभाग घेत असतील, प्रत्येक वेळेला काही कार्यक्रम ठेवत असतील, तर BS4ला वेगळं थांबण्याचं काय कारण आहे? आपल्याला काही वेगळं काय करायचं नाही, समाजासाठीच करायचं आहे. त्याच्यामुळं समाजासाठी जर कोणी काय करायचा विचार केला तर BS4 तिथं फ्रंट लाईनला असेल आणि त्याचं संयोजनसुद्धा करेल, सोबत शेवटपर्यंत असेल, कारण आपला हेतू समाजासाठीच काम करायचं आहे. तर त्या दृष्टीनं मागच्या काळामध्ये जानेवारीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये खूप मोठे मोर्चे वगैरे निघाले आणि त्या अनुषंगानं मग काय कार्यकर्त्यांनी मला असं बोलावलं आणि त्यांनी विनंती केली की बाबा आपण बंजारा समाजाचं तर हे चालूच आहे, पण सगळ्या भटक्यामुक्ताचे प्रश्न आहेत ते, तर आपण सगळ्या भटक्यामुक्तांनी एकत्र बसून काहीतरी केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी मी म्हणलो ठीक आहे, केलं पाहिजे, आपण सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि खरं म्हणजे भटक्यामुक्तामध्ये सगळ्यात मोठा समाज हा बंजारा समाज आहे, त्याच्यामुळं बंजारा समाजाने भटक्यामुक्ताच्या चळवळीचं नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. तर त्या अनुषंगानं मग अंबडला पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीचा अध्यक्ष मीच होतो आणि तिथून मग त्याची सुरुवात झाली. आणि मग 42 झूम मीटिंग वगैरे बंजारा कर्मचारी संघटनेनं फार सुंदर अशा आयोजित केल्या. त्याच्यावर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या समाजाच्या 42 जाती जमातीच्या कार्यकर्त्यांच्या त्याच्यावर मुलाखती ठेवल्या, चर्चा ठेवली वेगवेगळे विषय देऊन आणि त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की बाबा आपण पुण्यामध्ये एक संपूर्ण महाराष्ट्राची एक बैठक घ्यावी आणि त्या कॉन्फरन्समध्ये, त्या परिषदेमध्ये तिथून आपले एक आयडेंटिटी फक्त निर्माण करायची, असं एक त्याचा हेतू होता त्या परिषदेचा. तर त्याच्यामध्ये काय झालं की 2 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता आणि मी आपल्या संयोजकांना सांगितलं होतं की बाबा संयोजक म्हणजे BS4 आपणही संयोजकच होतो, पण कुणीतरी एकजण ते सगळं तयार करत होतं. मग ते त्यांना सांगितलं होतं मी की पहिला 1 दिवस सर्व चर्चा होऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काय म्हणजे भविष्यातला कार्यक्रम काय नेमकं करायचं आहे
हे ठरवू द्या, त्याच्यासाठी दुसरा दिवस असू द्या. पण झालं काय नेमकं की पूर्वी जसं मागच्या म्हणजे 55 वर्षात होत आलेलं आहे चळवळीच्या, की प्रत्येक वेळेला मेळावा घ्यायचा, परिषदा घ्यायच्या, मोर्चे घ्यायचे, तोच इतिहास सगळा उघडायचा. आमच्यावर एवढे अन्याय झाले, आमच्यावर असा अत्याचार झाला, आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, आमचे हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत. आणि तो कार्यक्रम संपला की परत दुसऱ्या वर्षी कार्यक्रम घ्यायचा आणि तीच चर्चा परत करायची. पण त्याचं आउटपुट काय, नेमकं आपण काय गेल्या वर्षी केलं, तिथून किती पुढं आलो 1 वर्षामध्ये, याचा कधीही विचार ह्या चळवळीमध्ये झालेला नाही. तर त्याच्यामुळं मी सांगितलं होतं की 1 दिवस तो कार्यक्रम ठेवा, 1 दिवसामध्ये सगळे विषय संपवून टाका आणि दुसऱ्या दिवशी भविष्यात काय करायचं, आपलं काय कन्क्लुजन आहे त्या बैठकीतून काढलेलं, ते लोकांना कळावं की आम्ही हे काढलं आहे त्याच्यातून. तर ते म्हणलं की ठीक आहे, नाही ते होऊन जाते, त्याला थोडा वेळ, त्याला काय जास्त वेळ लागत नाही कन्क्लुजनला. आणि 2 दिवस नुसते विषय ठेवले आणि 2 दिवस विषय ठेवल्यानंतर नुसती त्याच्यावरती फापट पसारा, म्हणजे पूर्वीपासून सगळा इतिहास वगैरे तो नेहमीचाच जो काय विषय आहे तोच सगळी चर्चा झाली आणि त्याच्यातून कन्क्लुजन काही निघू शकलं नाही. आणि त्यावेळेला मी सुद्धा माझ्या भाषणाची एक स्वतंत्र क्लिप त्यावेळेला मी पुण्याच्या टाकलेली आहे की बाबा हे आपण जे म्हणलो होतो की ह्याच्यातून काहीतरी आपलं कॉन्क्रीट काहीतरी निघालं पाहिजे, आयडेंटिटी तरी निघाली पाहिजे. आज आमची काही आयडेंटिटी नाही. भटक्या विमुक्त समाजाच्या संघटना राष्ट्रीय लेवलला फार वेगवेगळ्या, म्हणजे घुमक्कड जाती, घुमंतू जनजाती, घुमंतू अर्ध घुमंतू जनजाती, DNT समाज, NTDNT, DTNT समाज, खानाबदोश समाज, म्हणजे असं काहीतरी वेड्यासारखं एवढ्या नावानं कुणी काय म्हणावं ते नाव आम्ही घ्यावं आणि ते आम्ही धारण करावं आणि फिरावं, अशी परिस्थिती झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळं ह्या भटक्या आणि विमुक्त जमाती ज्या आहेत त्या मुळामध्ये ह्या नोमॅडिक ट्राईब्स आहेत, या भटक्या जमाती आहेत. तर या भटक्या जमातीला इंग्रजांनी 1871चा जो क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट लावला, त्या क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट नंतर काय झालं की या नोमॅडिक ट्राईबमध्ये त्यांनी 2 भाग पाडले आणि नोमॅडिक ट्राईबमध्ये 2 भाग पाडले आणि त्याच्यामध्ये पहिला भाग म्हणजे गुन्हेगार जमाती आणि दुसरा संशयित गुन्हेगार जमाती. म्हणजे पहिल्या भागाला त्यांनी काय केलं की क्रिमिनल नोमॅडिक ट्राईब्स आणि दुसरा भाग आहे सस्पेक्टेड क्रिमिनल नोमॅडिक ट्राईब्स. पण मूळ आम्ही नोमॅडिक ट्राईब्सच आहोत ना. म्हणजे मूळ आमचं नाव हे भटक्या जमाती असंच असलं पाहिजे, विमुक्त असो किंवा भटक्या असो, सस्पेक्टेड असो किंवा क्रिमिनल असो. मग इंग्रजांनी नंतर काय केलं, त्याचा नोटिफाईड क्रिमिनल ट्राईब्स, नोटिफाईड क्रिमिनल ट्राईब केलं. नंतर 1952ला डिनोटिफाईड क्रिमिनल ट्राईब्स केलं. म्हणजे आम्ही ते नाव धारण करत असताना परत आम्हाला क्रिमिनल केलं होतं बघा, त्याच्यानंतर आम्हाला डिनोटिफाईड केलं बघा त्याच्यातून, आणि त्या आमच्या जाती आहेत. म्हणजे आमच्यावर कोणीतरी मागं बलात्कार केला होता बघा, त्या आमच्या जाती आहेत. ही ओळख सांगायची काय गरज आहे का? ओळख आपली काय असावी की आम्ही भटक्या जमाती होतो. मग त्यांनी नोटिफाईड केलं, पुन्हा डिनोटिफाईड केलं, हे सांगत बसायची काय गरज आहे? म्हणून BS4ची रचना करत असताना भटका शोषित समाज संघर्ष संघटना, जे भटका शोषित समुदाय समाजसुद्धा होऊ शकत नाही. नुसता भटका किंवा नुसता विमुक्त किंवा ह्या जाती आहेत, बरोबर, हा समाज होऊ शकत नाही. समुदाय, हां, म्हणजे हा समुदाय होऊ शकतो. म्हणजे आम्ही खूप त्याच्यावर 3 वर्ष अभ्यास करून भटक्या आणि विमुक्त जातीला हे नाव काढलं की भटका शोषित समुदाय. म्हणजे हा समुदाय भटका आहे आणि शोषित आहे, याच्यात विमुक्त बी आले आणि भटके आले. आता त्याच्यानंतर भटक्याला काय म्हणायला पाहिजे होतं? SNT म्हणायला पाहिजे होतं, सस्पेक्टेड क्रिमिनल ट्राईब्स, नोमॅडिक ट्राईब्स. तर त्याला NTच म्हणलं जातं ना. तसं भटक्यांना विमुक्तांना सुद्धा
NTच मानलं गेलं पाहिजे. आणि भटक्यानं सुद्धा म्हणजे आपण नावानं तर एकत्र येऊ, आम्ही नावानंच एकत्र यायला तयार नाही. नाही आम्ही DNT आहोत. अरे DNT म्हणजे काय? डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स. डिनोटिफाईड ते इंग्रजानं लावलं आणि काढून टाकलं, फेकून द्या ना बाजूला त्याला. हो. हां, म्हणजे कमीत कमी आम्ही नावानं तरी एकत्र येऊ शकतो का? पुण्याच्या परिषदेमध्ये आम्हाला आमची आयडेंटिटी तयार करायची होती. मग आम्ही एक अशी आयडेंटिटी तयार केली का की आमच्यामध्ये फूट न पाडता कमीत कमी एक नाव तरी धारण करू. भटका शोषित समाज कंसात लिहा ना तुम्ही. NT DNT खानाबदोस घुमक्कड अर्ध घुमक्कड भरपूर घुमक्कड हे सगळं लिहा ना, पुन्हा कंसात लिहा, काय लिहायचं. पण कमीत कमी एक नाव तरी धारण करा व्यवस्थित. तर हे व्हायला पाहिजे होतं पुण्याच्या परिषदेमध्ये. पण ते कन्क्लुजन काही झालं नाही. आणि पुण्याच्या परिषदेमधून असं लक्षात आलं की जे आयोजक होते इतर आपले बंजारा समाजाचे, तर त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती की BS4 वगैरे असं काही प्रकार ठेवायचा नाही, तर आपण एक स्वतंत्रच महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्रच संघटना करायची आणि भारतासाठी एक स्वतंत्रच संघटना करायची. आता आम्ही 5 वर्षे BS4 त्याच्यासाठीच काम करतो आहे. तुम्हाला जर त्याच्यासाठी स्वतंत्र संघटना काढायची असेल तर मग आम्ही तुमच्यासोबत राहण्याचं काय कारण आहे? बरोबर. रोज कोणीतरी वेगवेगळ्या संघटना स्थापन करायच्या. महाराष्ट्रामध्ये रोजच चालू आहे. आता परवा एका जातीची संघटना अजून एक नवीन तयार झाली. रोज एक संघटना तयार व्हायली. राष्ट्रीय लेवलला सुद्धा ह्याच्यापूर्वी संघटना नव्हत्या असं नाही. राष्ट्रीय लेवलला सुद्धा अनेक संघटना तयार झालेल्या आहेत पूर्वी. आता एक नवीन तयार झाली. ह्यानं करणार आहेत काय आपण? बरोबर. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण करायचं काय तेच कुणाच्या लक्षात येत नाही. आणि अनेक वेळा आम्ही सांगितलं तर ते कुणाला पटत नाही. तेच त्यानं म्हणते नाही माझं वेगळा झेंडा आहे, मला वेगळंच करायचं. कर बाबा, हे असा प्रकार चालला आहे. त्याच्यामुळं एक नवीनच आपल्याला संघटना उभं करायची असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळं मी ते माझं भाषणसुद्धा क्लिप करून मी टाकलं. त्या दिवशी मी काय बोललो, मी क्लिअर बोललो मला जे वाटतं ते. बरोबर. पण त्याच्यावर कोणी काही विचार केला नाही. त्यांनी स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. करत बसा, काय आपल्याला काय देणं घेणं. ज्याच्या त्याच्या मनाचं इच्छा आहे, कोणाला काय करावं त्याचं स्वातंत्र्य आहे देशामध्ये. रोज एक संघटना काढा, नाही 1000 काढा. सरकारचे नोंदणी ऑफिसर ठेवले, त्यांनी नोंदवान घ्या बोंबलत. एक कागद घ्या आणि ठेवा घरात आणि बसा बोंबलत. हे असा प्रकार आहे. म्हणजे पुण्याच्या राज्यव्यापी परिषदेत कन्क्लुजन न निघता आणखी नवीन त्याचं कन्क्लुजनच नवीन संघटना जन्माला घालणे हेच त्याच्यातलं कन्क्लुजन झालं. दुसरी गोष्ट अशी आहे सर, पुण्याच्या परिषदेनंतर राष्ट्रीय परिषद झाली. कुठंतरी असं एक सगळ्यांना वाटलं होतं, आंबडला परिषद झाली, पुण्याला झाली, कुठंतरी तुम्ही एकत्र आलात, एकत्र काम होईल, सगळ्या गोष्टी होतील. आता काहीतरी कन्क्लुजन निघालं. आता म्हणलात तसं पुण्याला. पण दिल्लीला परिषद झाली, राष्ट्रीय परिषद. परंतु तिथं असं दिसलं की BS4चं कोणी सदस्य दिसायला नाही किंवा BS4ची तिथं काही भूमिका दिसली नाही. नेमकं राष्ट्रीय परिषदेचं निचोड काय असायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? नाही, काय झालं आहे की हे असं त्यांना वेगळीच संघटना काढायचं असं त्यांच्या डोक्यात आलं. आणि त्यांनी मग शेवटी गायीनं कुणाला तर हे नेमलं, कुणाला तर ते नेमलं. मग वास्तविक इथं BS4 ह्याच अनुषंगानं मागच्या 5 वर्षापासून काम करायला लागलं आहे. तर बाबा ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपलं राष्ट्रीय पातळीवर संघटन करण्याचा प्रयत्न करू. आणि BS4नं महाराष्ट्र राज्यामध्ये जे आता सुरू ठेवलेलं आहे काम, त्याच्यामध्ये मीच नेतृत्व करावं असं काय नाही. हो. एखादा बंजारा समाजाचा माणूस, एखादा बेलदार समाजाचा, एखादा कुठल्याही दुसऱ्या कोणत्याही समाजाचा माणूस येऊन माझ्या ठिकाणी नेतृत्व करू शकतो. असं काय मीच नेतृत्व केलं पाहिजे BS4चं असं माझी पूर्वीपासून भावना नाही ना. आम्ही किती वर्ष करणार आहेत? आम्हाला फक्त उभा करून पुढच्या तुमच्या पिढीच्या हातात द्यायचं, हाच माझा अंतिम हेतू आहे. आमच्यानं काही कळच निघेल असं मी सांगत नाही. कारण 5 वर्ष गेले. आज आपण काय परिस्थिती बघतोय की 5 वर्षाखाली जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आहे. त्याच्यात थोडाही बदल झालेला नाही. मग आम्ही करतोय काय? फक्त जे काय 4 कार्यकर्ते आम्ही एकत्र केलेले आहेत तीच कमाई आमची, ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि जे काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जे BS4चे विचार रुजले आहेत आणि लोकांना ज्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत BS4कडनं, हेच एवढंच नाही आमची कमाई आहे या 5 वर्षातली.
बाकी लोकांनी जर आमच्या अपेक्षेप्रमाणे जर सहभाग नोंदवला असता मोठ्या प्रमाणामध्ये, तर आज त्याचं स्वरूप खूप वेगळं झालं असतं. पण ते कसं होतं आहे की लोक सभासद व्हायला तयार नसतात. आता यावर्षीची सभासद वर्गणी, गेल्या वर्षी 200 सभासद झाले होते आपले, यावर्षी 100च सभासदांनी सभासद वर्गणी भरलेली आहे. म्हणजे ते 50%वर आले. हो. म्हणजे संघटन जास्त झालं का कमी झालं? बरं, हे सभासद वर्गणी 1020 रुपये एकत्र केल्यानंतर आपल्याला परत ती प्रशिक्षण घ्यायचं असतं. म्हणजे नुसतं सभासद होऊन करायचं काय? सभासद होऊन काय पावती डोक्याला लावून फिरायचं का? तर हे सभासद झाल्यानंतर तुम्ही ही संघटना म्हणून काय करायचं आहे, कशा प्रकारे भविष्यात आपल्याला काम करायचं, त्याचं एक प्रशिक्षण 2 दिवसाचं 3 दिवसाचं द्यावं लागतं. त्या प्रशिक्षणावर 2500 खर्च होतात. पण आपण सभासद एकदा करून घेतल्यावर 1020 घेतल्यावर पुन्हा 2500 घेत नाही. त्या 1000 मध्येच आपण ते प्रशिक्षण घडवून आणतो. मग बाकीचे जे पैसे, जे काही श्रीमंत लोक आहेत, कोणाला जेवायची व्यवस्था करायला होतो, कोणाला इतर वेगवेगळ्या व्यवस्था करायला होतो ना, आपण ते प्रशिक्षण घडवून आणतो. हे सुद्धा लोकांना माहीत आहे की माझ्यावर 2500 खर्च होणार आहेत, मी 1000 रुपयेच भरणार आहे संघटनेकडं, तरीसुद्धा सभासद फीस भरायची तयारी नाही. आणि जे मागच्या वर्षी होते त्या लोकांनी सुद्धा अर्ध्या लोकांनी भरली नाही. आमच्या राज्य कार्यकारिणीवर असलेल्या माणसांनी सुद्धा भरलेलं नाही सभासद वर्गणी. आता ह्याच्या पलीकडे काय बोलायचं? म्हणजे अशी सध्याची मानसिक अवस्था आहे आपल्या लोकांची. आणि त्याच्यामुळं मग आता लोकांचा सहभाग असल्याशिवाय तर काम पुढे जाणार नाही. मी एकटा किती जरी काय केलं तर काय होणार आहे का? काहीच होणार नाही. आपला मूळ प्रश्न बाजूला राहिला. दुसरा काय आपलं राष्ट्रीय परिषदेचा राष्ट्रीय परिषदेमध्ये आता जी राष्ट्रीय परिषद झाली ती वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे नेते त्या ठिकाणी चांगल्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. राजस्थान असो, दिल्ली असो किंवा अदर स्टेट वेगवेगळे, म्हणजे तेलंगणा असो, हे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी विमुक्त गोमंतूसाठी काम करतात ते सर्व जमा झाले होते. म्हणजे ही संख्या चांगली होती. पण त्याच्यातून जे काय बाहेर यायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये काय झालं की जो इतिहास आहे पूर्वीचा, की कसा अन्याय झाला आहे, सरकार कसा आपल्यावर अन्याय करतं आहे, ह्या जाती कशा तयार झाल्या, कसा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट लागला आणि आमचं कसं होरपळ झाले, आम्ही किती म्हणजे आमच्यावर अन्याय अत्याचार झाले, हेच जे माहीत आहे आपल्याला सगळ्याला. म्हणजे राष्ट्रीय परिषदेमधून काय बाहेर आलं तर काही बाहेर आलेलं नाही. त्याच्यामध्ये त्यांचे ते राष्ट्रीय जे काय कन्व्हेनर नेमले आणि त्याच्यातून म्हणजे त्यांनी काय शेवटी काय हे केलं तर आपण प्रत्येक ह्याच्या भाषणामध्ये म्हणतो आहे की आपण सर्वांनी संघटित होऊन असं केलं पाहिजे. आपण सर्वांनी देश लेवलला आपलं किती लोकसंख्या आहे, 25 करोड आहे, 15% लोकसंख्या आहे, 10% लोकसंख्या आहे, बरोबर, आम्हाला एवढं रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तेवढं नुसतं रिझर्वेशनच्या भोवताली फिरून संघटन तयार होत नाही. नुसतं रिझर्वेशनच्या भोवताली फिरून संघटन होत नाही. आणि निव्वळ तुमच्या सामाजिक अडचणी सोडूनसुद्धा संघटन तयार होत नाही. संघटन तयार करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचं परिषद घेत आहे आणि त्या परिषदेमध्ये म्हणताय की आपण संघटित होणं असं केलं पाहिजे. मग संघटित व्हायला कोणी रोखलं आहे तुम्हाला? म्हणजे BS4चं धोरण काय आहे की पहिल्यांदा संघटन, त्याच्यानंतर मग प्रशिक्षण, त्याच्यानंतर आंदोलन. तुम्ही काय करताय की सुरुवातीला डायरेक्ट रिझर्वेशनसाठी आंदोलनाची घोषणा करताय. तिथं कोण आहे? एका जातीचा एक माणूस, सगळे मिळून 50 माणसं. 50 माणसानं देश पातळीवरचं भटक्यामुक्ताचं आंदोलन होणार आहे का? नाही. महाराष्ट्राचंही तसंच. जी महाराष्ट्राची परिषद घेतली त्या ठिकाणी प्रत्येक जातीचा एक माणूस, 2 माणसं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. मला काय म्हणायचं की तिथं जे भाषणातून नेते म्हणत होते की आपण संघटित होऊन असं केलं पाहिजे, आणि हे 55 वर्षाच्या चळवळीमध्ये प्रत्येक नेता सांगतोय की आपण सर्वांनी संघटित होऊन असं कारण सगळ्याला माहीत आहे
की संपूर्ण समाज संघटित होऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय 1.5 कोटी समाज आहे महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्ताचा आणि 1.5 कोटी समाजामधला समजा 1% समाज जरी आपण गृहीत धरला तर 1.5 लाख लोक झाले. 1% समाज जरी रस्त्यावर आला हो तरी प्रश्न सुटायला सुरुवात होते. बरोबर. पण 1% समाज तरी आपण महाराष्ट्रातला एकत्र आणला का? 1.5 लाख लोकांचं तरी आपण 1.5 लाख लोक तरी रस्त्यावर उतरून इथं महाराष्ट्रात एखादा कार्यक्रम घेतला का? आणि जर तसं घेतला नसेल तर मग राष्ट्रीय परिषद घेऊन काय उपयोगाचं? तर अगोदर आपल्याला कमीत कमी महाराष्ट्र बांधावं लागेल आणि मुख्य म्हणजे संघटन करावं लागेल. संघटनच आपलं होत नाही. त्याचं कारण म्हणजे हा बेसलेस रूटलेस समाज आहे. या समाजाला बेस नाही, या समाजाला रूट्स नाहीत. आणि मान्य कांशीरामजीनं मान्यवरांनी सांगितलं होतं की ज्या समाजामध्ये रूट्स नसतात, ज्या समाजात मुळंच निर्माण होत नाहीत, तो समाज ना सामाजिक चळवळ करू शकतो, ना राजकीय चळवळ करू शकतो, किंवा त्याचं काहीही असं घडत नाही, दबावगट निर्माण होत नाही, तो राजकारणापर्यंत पोहोचू शकत नाही आणि सामाजिक प्रश्न सोडवायला सुद्धा पोहोचू शकत नाही. रूट जे असतात, मुळं असतात, आम्ही झाडच लावत नाही, आम्ही मुळंच तयार करायचा प्रयत्न करत नाही आणि आम्ही फक्त देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर कार्यक्रम घेऊन काय उपयोग आहे? तर रूट्स तयार झाले पाहिजे. तर केंद्रात जे दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ठीक आहे, असे कार्यक्रम अनेक झाले. दिल्लीमध्ये काही पहिलाच कार्यक्रम झाला नाही आणि विरोधी पक्ष नेता म्हणा किंवा राहुल गांधीची भेट झाली वगैरे, चांगली गोष्ट आहे. पण हे पूर्वी पंतप्रधानाच्या कार्यक्रम झाले ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वेळा पंतप्रधान, 89मध्ये राजीव गांधी आणि 60ला जवाहरलाल नेहरू यांचे कार्यक्रम झाले. लाखो लोकांच्या समोर कार्यक्रम झाले. आयोग नेमले भारताचे, पण तिथंच थांबलं ना. पंतप्रधानाचे कार्यक्रम झाले, त्यांना रिझर्वेशन देऊन टाका म्हणले, मिळालं का? नाही मिळालं. आयोग स्थापन केले किंवा आता आयोगाच्या लगेच शिफारशी लागू करून तुमचं कल्याण करू, झालं का कल्याण? हां, म्हणजे साधारणपणे 8 ते 9 आयोग ह्या भटक्या विमुक्तावर तयार झालेले आहेत, ओबीसीला गृहीत धरून, कारण आपण ओबीसीतच होतो, घातलेलं होतं ना आपल्याला. तर ह्या आयोगाच्या सुद्धा डिटेलमध्ये मी एक स्वतंत्र आपण क्लिप काढू त्याची, की कोणते कोणते लोकाला तेच माहीत नाही. लोकाला वाटतं की फक्त रेणके आयोग तयार झाला आणि इदाती आयोग तयार झाला. असं नाही झालं. अंत्रोळीकर आयोगापासून ते मंडल आयोगापर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा आता त्याचं परत ओबीसीचं विघटन करण्यासाठी एक आयोग तयार झालेला आहे. म्हणजे 8-9 आयोग तयार झालेले आहेत. त्याचा डायरेक्ट भटक्यावर परिणाम होऊ शकतो किंवा भटक्यासाठी निर्णय घेऊ शकतात. पण ते तेवढे आयोग होऊनसुद्धा का झालं नाही? एवढे आयोग निर्माण झाले, पंतप्रधानाचे कार्यक्रम झाले, आयोग स्थापन झाले, आयोगाने शिफारशी सरकारकडे सादर केल्या, मग का भटक्याचं कल्याण झालं नाही? का संविधानिक अधिकार मिळाले नाहीत? तर त्याचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे आम्ही संघटित नाही. बरोबर. आम्ही संघटित नाही, आम्ही संघटित होऊन रस्त्यावर येत नाही, हे एकच कारण आहे. आम्ही ज्या दिवशी संघटित होऊ आणि संघटित होऊन रस्त्यावर येऊ त्या दिवशी आमचे सगळे प्रश्न सुटलेले असतील. मग संघटित होणे हेच जर एकमेव गरज असेल आणि कारण असेल तर ते करण्यासाठी तुम्ही काय करताय? बरोबर, त्याच्यावरच काम करायला पाहिजे. त्याच्यावरच काम करायला पाहिजे ना. तुम्ही संघटित होण्यासाठी काम करा ना. बरोबर. आता जी नद्या असतात, नद्याचं काय ध्येय असतं की आपण त्याची किती आस असते, किती म्हणजे फ्लो असतो त्याचा समुद्राला मिळण्यासाठी. नद्यांना काय वाटतं की आपण कधी एकदा समुद्राला मिळू. बरोबर. VS4 हे समुद्र आहे. सर्व जातीच्या ज्या छोट्या नद्या, मोठ्या नद्या, हां, सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळायला पाहिजे. इथं असं नाही, समुद्रात कोणीच यायची इच्छा नाही. समुद्राच्या उलट्या दिशेनेच नद्या पळायला लागल्या. आता प्रत्येकाला वाटतं माझ्या जातीची संघटना तयार करावी आणि माझ्या जातीच्या संघटनेतच जावं. बरं, ह्या जाती संघटनेतले 17 वेगवेगळ्या जातीचे आम्ही, त्यांचे जे पुढारी होते त्या जातीतले, ते आम्ही पदाधिकारी म्हणून घेतलेत. हो. पण ते VS4च्या बैठकीला ती एकटेच येतात. त्याच्या जातीतला दुसरा कोणीच येत नाही.
आणि ते बाकीचा समाज जो आहे तो म्हणतो की आम्हाला नाही आम्हाला आमच्या जातीची आहे संघटना, आम्हाला काही गरज नाही. आणि अशा पद्धतीनं जर ह्या वेगवेगळ्या जातीच्या संघटना जर नद्या म्हणून समुद्रालाच मिळायची यांची इच्छा नसेल तर कधीच कल्याण होणार नाही ना. ह्या अशाच नद्या कोरड्या पडत जाणार आणि समुद्र तिकडंच लांब राहणार. सध्या BS4ची अशीच अवस्था आहे. BS4 जागेवरच आहे आणि प्रत्येक जातीच्या संघटना तयार व्हायलेत, डबके तयार व्हायलेत आणि ती डबके तिथंच वाळून चाललेत. रूल अँड डिवाइड. हां, अशा पद्धतीनं मग हे लोकांना कळलं पाहिजे की आपल्याला रूट्स तयार करणं गरजेचं आहे. ते रूट्स तयार करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज आहे. समाजामध्ये कोट्याधीश माणसं आहेत, लाखो म्हणजे कोट्याधीश माणसं कमी नाहीत, लाखावर आहेत कोट्याधीश माणसं. आणि सगळे ऐपत असलेले माणसं आहेत, कर्मचारी असलेले लोक आहेत, रिटायर झालेले अनेक लोक आहेत. त्या लोकांनी आपल्या खिशात हात घातला पाहिजे आणि आपली जी म्हणजे ऐपत आहे, समजा जे काय 2% 5% काय असेल ती रक्कम जोपर्यंत माणसं काढून देणार नाहीत आणि त्या पैशातून जोपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार नाही त्याच्याशिवाय रूट्स तयार होणार नाहीत समाजाचे. आणि जोपर्यंत समाजाचे मुळंच तयार होणार नाहीत तोपर्यंत आतापर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होऊ लागलेले आहेत. अजून 500 वर्ष गेले तर काहीच होणार नाही भटक्यामुक्ताचं. बरोबर. आता काय झालं की शिक्षण पूर्वी कसं होतं की 70 ते 85च्या दरम्यान शिक्षणाचं प्रमाण आमची पहिली पिढी शिकली आणि नोकरीला लागली. आम्ही आज रिटायर आहोत. आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही शिक्षण बी घेऊ शकत नाही, तुमचं शिक्षण बी बंद करून टाकलं आहे आणि नोकरीचा तर विषयच नाही. पूर्वी पाहिलं आपण 1400 जागा निघाल्या पण त्याच्यात एक बी नाही भटक्यामुक्ताची जागा. म्हणजे तुमच्या नोकऱ्याही बंद करून टाकलेल्या आहेत आणि शिक्षणही बंद करून टाकलेलं आहे. आता कुठलं, पूर्वी आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे इथपर्यंत सन्मानानं तरी जगायला लागलो होतो आम्ही. आता आमचे लेकरं सन्मानानं जगायचं काय कारण नाही, पुन्हा जातीचे धंदे करत बसावं लागणार आहे, भीक मागत बसावं लागणार आहे. बरोबर. हे जर समाजाला समजत नसेल तर किती दुर्दैव आहे. सगळ्याला माहीत आहे भरपूर पैसेवान लोक आहेत आपल्याकडं, पण इच्छा झाली पाहिजे ना बाबा सगळ्यांनी थोडं थोडं एकत्र करून थेंबे थेंबे तळे साचे. एक मोठं तळं तयार होईल, त्या तळ्यातलं पाणी सगळ्याला प्यायला मिळेल. एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल आपलं हो. आणि आपली मुळं तयार होतील आणि संघटना निर्माण होईल चांगली. त्याच्याशिवाय मुळंच होणार नाही. जोपर्यंत आम्ही मोकळंच कोरडं बोलत बसू ग्रुपवर 2000 माणसं नुसतं कोरड्या गप्पा मारीत बसणार, पण सभासद व्हायला सभासद 20 पाठवणार नाही, फक्त 100 पाठवणार आणि 1900 लोक काय करणार. अशानं संघटना उभा राहतात का? अजिबात उभा राहणार नाही. तर त्याच्यासाठी सर्वांनी तन मन धनानं म्हणलं आहे, धनानं सुद्धा म्हणलं आहे, नुसतं मनानंच म्हणलं नाही, नुसत्या फाकांड्या मारा ग्रुपवर बिनकामाच्या म्हणलं नाही. तर ते विचारही मांडले पाहिजे आणि ते विचार पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्याला जी आर्थिक मदत लागणार आहे. आम्ही तर रात्रंदिवस आमचं शरीर मनानं धनानं आम्ही संघटनेसाठीच जाऊ ना. हो. आज मला म्हणजे मी साधारणपणे 14 वर्षाचा होतो तेव्हापासून चळवळीत काम करतो आणि तेव्हापासूनचा सगळा लेखाजोखा माझ्याकडे पुरावे असेल. आज मी म्हणत नाही तुमचं आयुष्य द्या, पण ह्या आयुष्यातला थोडासा वेळ 1 आठवड्याला 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस दिला तरी चालतो आणि आपल्या ऐपतीनुसार जे काय आपल्याकडं आपण देऊ शकतो तो रक्कम, पैशाशिवाय तर काहीच होणार नाही. मोकळं किती बी बोलत राहून काय उपयोग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं स्वतःचं जोपर्यंत तयार होणार नाही म्हणजे ते मुळं आहेत तुमच्या चळवळीची. बरोबर. आता हे आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली. हा सगळा गोंधळ पाहिल्यानंतर एक सर्वसामान्य माणसाला प्रश्न असा पडतो की मग चळवळ नेमकी कशी असायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे चळवळ चांगली होण्यासाठी, असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे की प्रत्येक माणसानं म्हणजे ह्या समाजात जन्मलेल्या भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की सर्व मागासवर्गीयाचं नेतृत्व हे महाराणी केलं पाहिजे. बरोबर. तो समाज जास्त आहे. हो. आपल्या उत्तर प्रदेशामध्ये ते नेतृत्व चांभाराने केलं पाहिजे. बरोबर. आज करतायत ते.
भटक्या विमुक्ताचं नेतृत्व सुद्धा भटक्या विमुक्तामध्ये बहुसंख्येनं जो समाज आहे त्या बंजारा समाजानं केलं पाहिजे. हो. आणि ह्या सगळ्या म्हणजे एक एक जातच नाही तर आपल्या पूर्ण मूळ 42 जाती ज्या आहेत ह्या 42 जातीच्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की हे माझं संघटन आहे. बरोबर. आणि प्रत्येक माणसानं त्याच्यात सभासद व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं सभासद होऊन उपयोग नाही तर ज्या ज्या वेळेला संघटनेच्या बैठका होतात त्या बैठकामध्ये वर्षातून 1-2-3 वेळा तरी 2 वेळा तरी किमान 1 वेळा तरी सर्वसाधारण सभेला त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे, विचार मांडले पाहिजे. आणि तो जो काय समजा आपल्याला त्याचे रूट्स तयार करायचे आहेत त्याच्यासाठी जे लागणारं योगदान आहे. आता आपण म्हणतो आज सत्तेवर असणाऱ्या संघटना बघा, बामसेफ बघा. हो. बामसेफमध्ये एक कर्मचारी 11 महिन्याची पगार घेतो स्वतःच्या कुटुंबासाठी, 1 महिन्याची पगार तो बामसेफसाठी देत असतो. हो. हे कांशीरामजीच्या काळापासूनचं सूत्र आहे. तसंच RSS तयार करण्यासाठी या लोकांनी काय काय दिलं याची चर्चा म्हणजे करू नये आपण. बरोबर. कोट्यावधी रुपये एका माणसाने स्वतःचे घरदारं विकून त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून ते आज संघटना सत्तेमध्ये आहे, सत्ताधारी आहेत. सत्ताधारी आहेत. कोणीतरी त्याग केल्याशिवाय काही निर्माण होत नाही. ते फुकट नुसती चर्चा करून तयार झालेलं नाही ते. तर हे लोकांनी तनमन धनानं काम करावं हेच सूत्र आहे. चळवळीचं थोडासा वेळ द्यावा, त्याने सभासद झालं पाहिजे, थोडासा वेळ दिला पाहिजे आणि आपल्या ऐपतीनुसार संघटनेची मुळं तयार करण्यासाठी काय लागणार आहे तर ते निर्णय घ्यायला आहेच ना संघटना. काही आता धर्मशाळा आपल्याला तयार करायची आळंदीमध्ये. हो. तर ते धर्मशाळेला सर्वांनी मिळून हातभार लावला तर एक मोठी धर्मशाळा तयार होईल. हो. तिथं मोफत आपली सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची जे लग्नावर कोट्यवधी खर्च होतात सामूहिक लग्न आपण तिथं घेऊ. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रशिक्षणाला आपल्याला 2-2.5 हजार रुपये बाहेर द्यावे लागतात. तर ते प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी सतत घेऊ. म्हणजे कार्यकर्ते तयार होतील, एक आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतील. त्याच्यानंतर आपले जे दिंडी करणारे किंवा अध्यात्माकडे तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुमच्याकडे अध्यात्म असलं पाहिजे. संताचा आणि महापुरुषाचे विचार जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही तोपर्यंत कल्याण नाही. आणि तेच संघटनेचं तत्व आहे. आपणही BS4च्या वतीनं तेच म्हणतो की बाबा महापुरुषांचे विचार आणि संतांचे विचार आत्मसात करा. अंधश्रद्धा बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि हे जर केलं ह्या पद्धतीनं तर त्याच्यासाठी ते धर्मशाळेचं प्रयोजन आहे. म्हणजे आध्यात्मिक जोपर्यंत तुम्ही जोड देणार नाही, सामाजिक कार्याला आध्यात्मिक जोड देणार नाही. आता आपण बघतो की समाजाचं चारित्र्य कुठल्या थरावर आहे. पूर्ण भारतीय समाजाचं, भटक्या विमुक्ताचंच बोलत नाही मी. आज समाजात चारित्र्य राहिलं आहे का राहिलं नाही चारित्र्य. त्याला अध्यात्माची जोड पाहिजे असावी लागते. संतांच्या विचाराची जोड पाहिजे, महापुरुषाच्या विचाराची जोड पाहिजे आणि काहीतरी करण्याची तयारी पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की बाबा मी काहीतरी केलं पाहिजे आणि मी माझ्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून ज्यावेळेस माणूस बाहेर येईल त्यावेळेला त्यानं बाबा हे माझं योगदान आणि मला काय करायचं सांगा. माझ्या जिल्ह्यासाठी वेळ देतो, माझ्या तालुक्यासाठी वेळ देतो. आज अशी परिस्थिती आहे की आम्ही काही जिल्ह्यामध्ये जर दौऱ्याला गेलं तिथले जे आमचे काही म्हणजे 20-25-50 लोकांची यादी आहे आमच्याकडे. त्या लोकांना फोन करून सांगितलं की बाबा आम्ही अमक्या जिल्ह्यात आलो आणि आम्ही रेस्ट हाऊसला आहेत बाबा तुम्ही भेटायला. प्रत्येकजण काय ना काय त्या गावात जरी असला तरी तो काय ना काय कारणं सांगून टाळतो. म्हणजे अशी जर मानसिकता असेल तर मग समाज कसं काय एकत्र येणार आहे, संघटन कसं होणार आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी सर्वांनीच याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतं लक्ष देणं नाही तर त्याचं सभासद होणं, त्याचं प्रशिक्षण घेणं, प्रशिक्षण घेतल्यानंतर तिथं वर्षाला एखाद्या बैठकीला संघटनेच्या उपस्थित राहणं. तुम्हाला सुचवा ना काय सुचवायचं आणि ते बैठकीला उपस्थित नुसतं राहणे नाही तर जे इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळं आपल्याला लागणार आहे. समाजामध्ये आपल्याला सर्वच तयार करावं लागणार आहे. हो. शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था आपल्याला तयार करावी लागणार आहे. करू ना आपण. मॉरल तयार करण्यासाठी काय करावं लागणार आहे ते करू. किशोर विकास कार्यक्रम सुरू करू, स्टडी रूमसारखे कार्यक्रम सुरू करू. भरपूर काही करण्यासारखं आहे.
फक्त सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या कार्यातूनच मुळं तयार होतात. फक्त रिझर्वेशनसाठीच एकत्र यायचं आणि तो विषय संपला की घरी झोपायचं, ह्यानं मुळं संघटनेची तयार होत नाहीत. ते रिझर्वेशन सामाजिक राजकीय कार्य बाजूला सोडून द्यायचं. ज्या वेळेला ताकद तयार होईल त्यावेळेला बघू त्या राजकीय कार्याचं काय करायचं. पण अगोदर मुळं तयार करण्यासाठी आपल्याला हे सामाजिक उपक्रम छोटे छोटे हाती घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला सामाजिक उपक्रम जोपर्यंत आपण तयार करून माणसापर्यंत जात नाही आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून माणसं जोपर्यंत जोडली जात नाहीत, संघटित होत नाहीत, तोपर्यंत ही बाकी हे तो ठेवून काय उपयोगच नाही ना. बरोबर. दिल्लीहून सांगायचं सर्वांनी एकत्र झालं पाहिजे, किती जणांनी व्हायचं एकत्र? महाराष्ट्रात येऊन म्हणायचं सर्वांनी एकत्र झालं पाहिजे, कुणीच यायचं नाही. जस त्यांना आपापल्या जातीच्या संघटना काढायच्या आणि लांबून बघत बसायचं, ह्यानं काही होणार नाही. म्हणजे आपण सगळे मिळून आपापल्या हातात मोठे मोठे दगडं घेऊन उभं आहेत की फक्त वाट बघतो की पायावर टाकून घ्यायचं, ह्यानं काहीच होणार नाही ना. आज काय अवस्था आहे, आजची अवस्था जर बघितली आणि सरकार वरचेवर निर्बंध घालायला लागले. आता तर शिक्षणही नाही, नोकरीही नाही, काहीच नाही. वरचेवर आपल्या ताटातलं काढून कसं त्या ज्याने जास्त मतदान देते त्याच्या ताटात घालायचं हे सरकार बघायला लागले आणि आम्ही लांबून बघायला. नोकऱ्या नाही, एकसुद्धा 1400मध्ये एक भटक्या विमुक्ताची जागा नाही आणि ते नसतानासुद्धा एकही विद्यार्थी जे आता अभ्यास रात्रंदिवस करायलेत. अरे करतो कशासाठी अभ्यास? नोकरीला लागावं म्हणून ना. हो. मग एकही जागा सरकार ठेवत नाही, तिथं काय विचारत नाही ह्या जागा का ठेवत नाही. सगळे विद्यार्थी एकत्र, विद्यार्थ्याच्या चळवळीमध्ये खूप ताकद असते. बरोबर. विद्यार्थ्याच्या चळवळीनं सत्ता बदललेल्या आहेत. जगातल्या ज्या सत्ता बदलल्यात ना, परवाच बांगलादेशाची सत्ता बदलली. हो. पूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रफुल्ल कुमार महनच्या नेतृत्वाखाली आसामची सत्ता बदलली. आता काठमांडू नेपाळची सत्ता बदलली. ते विद्यार्थ्याच्या आंदोलनानं बदलली. विद्यार्थ्यांमध्ये जी ताकद असते आंदोलनाची, विद्यार्थ्याची जी ताकद असते ती तेवढी ताकद कुठलीच असू शकत नाही. बरोबर. महिलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जी ताकद असते आंदोलनाची हो. ते कुठंच नसते. समाजात सगळ्यात मोठी ताकद ती आहे. मग त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे ना बाहेर. विद्यार्थी अजिबात लांबून अस्पृश्यासारखं बघतात. विद्यार्थी तर अजिबात ते भटके मुक्तच आहे. ते आमचे पप्पा वगैरे बघतात, त्यांना गाठीवर चालता येत नाही, ते बघतात संघटनेचं. आम्हाला काय देणं घेणं नाही संघटनेचं. अरे गदा त्याच्यावरही ना गेले, तुझ्या नोकरीवर येऊ लागले ना. एवढं शिकून तुला नोकरी जर लागणार नसेल, सगळं सरकार तिकडं अलाइड एंट्र्या करून तेच त्याचे लोक भरत असेल, तर तू काय करणार आहे? सुद्धा भीकच मागायचे का? म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, महिलांनी सहभाग घेतला पाहिजे आणि सर्वांनी सहभाग घेऊन एकत्र आपण बसून ह्याच्यावर एकत्र बसलं तर मार्ग निघतात. सतत एकत्र बसून चर्चा झाली पाहिजे. सतत एकत्र बसणे, सतत चर्चा करणे आणि आपलं आर्थिक योगदान देऊन उगं मोकळा कोरडा बोलून काय उपयोग नाही. तर हे तर बोलण्यासारखे बरेच विषय आहेत मित्रांनो. आता वेगवेगळ्या विषयांना आता सरांनी सांगितलं की कुठल्या परिषदेमध्ये काही कन्क्लुजन निघालं नाही, परंतु आजच्या मुलाखतीचं कन्क्लुजन अगदी 2 वाक्यात सांगायचं झालं तर सरांचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आधी एकत्र आलं पाहिजे. आता हे आंदोलन करणे ह्या त्या पुढल्या गोष्टी आहेत. प्रशिक्षण नंतर घेतलं पाहिजे. म्हणजे रूट्स जे म्हणतो आपण, रूट्सच नसतील तर वरच्या फळाची अपेक्षा कशी ठेवणार, हे त्यांच्या पहिल्या मुद्द्याचा सांगण्याचा उद्देश होता. आणि नंतर त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं सांगितलं. जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर होणार नाही कुठल्याच गोष्टीचं, त्यासाठी काय लागतं अर्थ. म्हणजे वेगवेगळ्या अँगलनं खूप महत्त्वाचे मुद्दे आणि अतिशय तळमळीनं आजची सरांनी आपले विचार व्यतीत केलेले आहेत. म्हणून ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांनी ऐका आणि दुसऱ्याला पाठवा. धन्यवाद. नमस्कार.